नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आहे. स्किप न करता बघा. तुम्हाला 100% आवडणार याची गॅरंटी मी देतो. कारण आपण कधी एखादे पुस्तक वाचवायला घेतो किंवा एखादा व्हिडिओ बघायला घेतो, तेव्हा आपण काय करतो, पुस्तक वाचून मोकळे होतो किंवा तो व्हिडिओ बघून मोकळे होतो आणि व्हिडिओ आवडला म्हणतो किंवा पुस्तक आवडले म्हणतो. परंतु खरी मजा ते पुस्तक वाचवण्यात नाही, तर पुस्तक वाचवण्यापूर्वी जी प्रस्तावना असते, त्या प्रस्तावनेमध्ये खरा अर्थ लपलेला असतो. कारण त्या लेखकाने त्या पुस्तकाविषयी काय विचार मांडले आणि त्या पुस्तकाची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे की ते पुस्तक का लिहिले वगैरे त्याची सर्व काही माहिती त्यामध्ये असते. सांगण्याचं तात्पर्य एकच, की मला कधीही मी जर एखादे पुस्तक वाचवायला घेतले तर अगोदर प्रस्तावना ही आवर्जून वाचवतो. त्याचप्रकारे जर तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असताल, यूट्यूबचा असो का कशाचाही असो, तर तो व्हिडिओ तर बघाच, परंतु खरी मजा ही कमेंटमध्ये असते. कारण जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघता, तर त्यावेळेस तो व्हिडिओ म्हणजे फक्त त्या एका व्यक्तीचे स्वतःचे विचार असू शकतात किंवा त्या व्हिडिओमध्ये काय आहे, एक तर तुम्ही टायटलवरच तुम्हाला ते माहीत झालेली असते आणि त्यामध्ये फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित विचार असतात. पण ते जेव्हा तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट वाचवसाल, तर त्या ठिकाणी त्या व्हिडिओला आलेल्या कमेंट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींच्या, ज्यांचे की वेगवेगळे विचार आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीचे त्या व्हिडिओविषयी असलेले म्हणजे त्या एका नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्या दोनही बाजूचे विचार त्या व्हिडिओमध्ये आलेले असतात. तशाच प्रकारे या ठिकाणी विठ्ठल कांगणे सर चांगले व्यक्तिमत्व आहे, विद्यार्थ्यांसाठी चांगले व्हिडिओ बनवतात. तर त्यांच्याच एका व्हिडिओला आलेली कमेंट आहे. म्हणजे मी त्यांचा हा व्हिडिओ बघत होतो, नेमका 2 मिनिट 9 सेकंदापर्यंत व्हिडिओ बघितला, परंतु व्हिडिओ बघत असताना खाली कमेंटही बघत होतो. कारण माझा तो स्वभावच आहे, मी व्हिडिओही बघतो आणि कमेंटही बघतो. तर 2 मिनिट 9 सेकंदा बघत आलेले असताना किशन शेवळे नावाच्या व्यक्तीची ही कमेंट मला एकदम खूपच म्हणजे ज्ञानपूर्ण वाटली आणि खूपच महत्त्वाची अशी वाटली. म्हणून मी व्हिडिओ त्याच ठिकाणी बघणे थांबवले आणि मला असे वाटले, की आपण या ठिकाणी आता या कमेंटवरच एक व्हिडिओ करणे खूप गरजेचे आहे. कारण प्रत्येकजण कमेंट वाचेलच याची गॅरंटी नाही आणि या कमेंटमध्ये खूप काही महत्त्वाचे ज्ञान आहे. म्हणजे सरांनी बोलत बोलत भंगिऱ्या हा शब्द कदाचित वापरला आणि त्या भंगिऱ्या ह्या शब्दाचा इतिहास ह्या किशन शेवळे सरांनी मांडलेला आहे. तर बघा व्हिडिओमधले हा मांडलेला विचार खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, सर आम्ही तुम्हाला मानतो व तुमचा मान पण ठेवतो, पण सर बोलताना थोडं विचारपूर्वक बोला. विचारपूर्वक बोला म्हणजे त्यांनी हे रागानं वापरलेला शब्द नाही, तर प्रत्येकाला आपल्या जातीविषयी अभिमान असतोच. कदाचित त्यांच्या थोड्याफार भावना दुखावल्या म्हणून म्हणून त्यांनी कदाचित आदराने हा शब्द वापरलेला असू शकतो. तर ते पुढे म्हणतात, कारण जे तुम्ही भंगिऱ्या म्हणून शब्द उच्चारला ना, तर ती एक जात आहे आणि ती जात म्हणजे शेड्युल कास्ट भंगी अर्थात वाल्मिकी अशी आहे व वाल्मिकी समाजाचे खूप मोठे योगदान आहे. म्हणजे प्रत्येक जातीचे योगदान तर असतेच, त्याप्रमाणे त्यांनी सांगितले. तर त्यांचे योगदान काय आहे ते त्यांनी या खालच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले आहे. मुघल किंवा मुस्लिम सम्राटाच्या आगमनानंतर क्षत्रिय सैनिक असलेल्या राजकीय कैद्यांच्या व्यवसायाला तण काढण्याचे घृणास्पद काम करण्यास भाग पडले गेले आणि त्या काळातील व्यवसायाचे नाव भंगी असे पडले. तर मुघल साम्राज्य जेव्हा होतं, म्हणजे मुस्लिमांचे शासन जेव्हा होतं, त्यावेळेस तण काढण्याचे काम हे भंगी समाज करीत होते. तर कदाचित यांनी हे घृणास्पद म्हणून काम सांगितलं, परंतु कुठलेही काम हे घृणास्पद असू शकत नाही. चला पुढे वाचू. ज्यांना ते सफाई कामगारही म्हणत, पण सध्याचे भंगी हे नावही लोकप्रिय झाले आणि कालांतराने हा शब्द अत्यंत द्वेषाचा विषय बनला. म्हणजे त्यावेळेस भंगी समाज हा तण काढण्याचे काम, तण म्हणजे गवत वगैरे, म्हणजे बगीच्यात वगैरे कुठे काही गवत वगैरे झाले तर साफसफाई करण्याचे याचे काम हे भंगी त्यावेळेस करीत असत. त्यावेळेसचे समजा त्यांचे काम अलग होते, आजच्या भंगी समाजाचे काम थोडे अलग आहे. तर विठ्ठल कांगणे सर, मी आशा करतो की यापुढे आपल्यापासून अशी चूक होऊ नये, ज्याने की समोरच्या माणसाच्या मनाला ती गोष्ट लागू नये व मी याचाच भाग आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी याचाच भाग आहे, याचा अर्थ मी पण भंगी समाजाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर सर मला वाटते की
माझ्या भावना समजायला हरकत नसावी. धन्यवाद. म्हणजे त्यांनी जे काही कमेंट केली ती रागात न करता फक्त त्यांनी सरांना याविषयीची माहिती दिलेली आहे. किसन शेवळे सरांनी जे विचार मांडले ते अतिशय मोलाचे आणि माहितीपूर्ण असे आहेत. सर, आम्हालाही तुमच्या ह्या विचारांचा आदर वाटतो आणि यापुढे आम्ही कधी ह्या शब्दाचा उल्लेख करणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. परंतु सर, तुम्ही जी माहिती सांगितलेली आहे ती सध्याच्या काळानुसार भंगीऱ्या ह्या शब्दाचा अर्थ हे भंगी काम करणारा नसून थोडा सध्याच्या काळानुसार अर्थ अलग निघत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुरुवात ही भंगी ह्या शब्दापासूनच ह्या शब्दाची झालेली असेल. म्हणजे भंगी या जातीवरून त्याचा अपभ्रंश होऊन भंगीऱ्या शब्द तयार झालेला असेल. म्हणजेच जेव्हा की एखादा व्यक्ती एखादे वाईट काम करीत असेल तेव्हा त्याला जर भंगीऱ्या म्हटलं तर त्याला त्या जातीविषयी काहीतरी सलगता वाटत असेल आणि त्याला वाटत असेल की आपण ते काम करीत नाही तरी आपल्याला भंगीऱ्या म्हणतात. याचा अर्थ आपण लय वाईट काम करतो म्हणून त्याला रागही येत असेल. परंतु सध्याच्या काळामध्ये भंगीऱ्या ह्या शब्दाचा अर्थ हे वाईट काम करणारा नसून अगदी त्याचा उलट अर्थ आहे. भंगीऱ्या ह्या शब्दाचा अर्थ वाईट काम करणारा नाही तर कुठलेही काम न करता जो निस्ता भनभन हिंडतो, म्हणजे भनभन हिंडणारा व्यक्ती तो भंगीऱ्या हे सध्याच्या काळानुसार त्याचा अर्थ पडतो. परंतु मी सर असं म्हणतोय की कुठलेही काम हे वाईट नसते, काम ते कामच असते. म्हणून काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाईट म्हणणे हे चुकीचे आहे. उरफाट जर कोणी एखादं कामच करीत नसेल तर ते वाईट ठरू शकते. म्हणजे जातीवरून जर कोणाला भंगीऱ्या म्हटलं तर याच्यामध्ये कदाचित त्या व्यक्तीचा तेवढा अपमान होणार नाही. परंतु काम न करणाऱ्या व्यक्तीला जर भंगीऱ्या म्हटलं तर बिलकुल त्या व्यक्तीचा अपमान आहे. तरी पण ज्याचे त्याचे विचार असतात. आपल्याला कुठल्याही जातीला नाव किंवा द्वेष ठेवण्याचा अधिकार नाही. प्रत्येकालाच आपली जात प्रिय असते. सर, तुम्ही मांडलेले विचार एकदम असे ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण आहे. शक्यतो माझाही सर्वांना एक सल्ला आहे किंवा विनंती आहे की शक्यतो जर कुणाची भावना दुखत असेल तर या प्रकारे हे शब्द कोणी आपल्या भाषेमध्ये उल्लेख करू नयेत, हीच विनंती. धन्यवाद.